नमस्कार मंडळी. आकर्षक विनोद आणि हँडसम पंचेसनं तुम्हाला प्रेमात पाडण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, प्रेम म्हटलं की प्रेमपत्र हे आलंच आणि प्रेमपत्र हे नेहमी वादळच घेऊन येतं. चला तर अनुभवूया असंच एक वादळ जे आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले प्रेमवीर. बेटा रडू नको. अरे रडू नको ना तू. अरे नुसते गुम्यासारखे काय उभे. अरे कोणी लिहिलं रे तिला लव्ह लेटर? कोण आहे माहितीये का? आपल्या संस्थेचे जे चेअरमन आहेत ना त्यांची पोरगी येणार आहे. त्यांना जर कळलं ना तर कॉलेजचं जे गेट आहे ना त्याला टाळं लावतील आणि अशी उधळून काढतील ना एकेकाचे. ए गेंगाण्या बोल ना, बोल. सर मी नाही लिहिलं पत्र सर. 2 आठवडे झाले माझा पेन सापडत नाही. मी कसा लिहिणार सर? त्यात बोटाचा बोरू करण्याची माझी हिंमत नाही सर. शहाणपणा करतो? नाही सर. पेन नाही तुझ्याकडे? नाही सर. मग तूच लिहिलंय? कसं काय सर? टाईप केलेलं लेटर आहे ते आणि खाली लिहिलेलं आहे तुझा आता राजू. आणि हिच्या वर्गात आहे ना 3 राजू आहेत. राजू बेटकर, राजू बने आणि राजू माने. आता हिला लव्ह लेटर जो लिहिणार आहे तो राजू कोण आहे ते पटकन स्वतःहून सांगा. पप्पांना नाव सांगणार आहे सर. नको मी पप्पांना नाव सांगणार आहे सर. अरे बेटा 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 ऐक ना. अरे तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. तुला जर त्रास दिला ते मला नोकरीवरून काढून टाकतील. काढू देत नाही नाही प्लीज. चेअरमनच्या मुलीला लव्ह लेटर कसं काय लिहू शकतो? आपण शोधू ना. प्लीज शोधा. 5 मिनिटं फक्त. प्लीज शोधा. अरे बाटोडे सोन काय केलं रे हे? हा माने भलती जवानी उतू चालली आहे तुझी. अरे पहिलवानाचा पोरे आहे ना तू. सांगू तुझ्या वडिलांना. त्यांना जर सांगितलं ना तुला आहे ना लंगोटवर रस्त्यावरून असं पळवत पळवत मारतील ते. काय इमॅजिन करतो? इमॅजिन करतोय? आणि तू रे ओ कवी मनाचा. हा तूच काय जवानीच्या शितोडे उडवतोय लव्ह लेटर लिहून? नाही उडवत सर. अरे तू जेव्हा जन्माला आला होता तेव्हापासून बेकार येणार तुझा बाप. तू चालायला लागला होता तेव्हा तो म्हणाला माझा पोरगा स्वतःच्या पायावर उभा राहिला. आता मी कायला काम करू? अरे एवढ्या बावळट बापाचा पोरे आहे ना तू. बेटा तुझा जन्म आहे ना फक्त नैसर्गिक योगायोग आहे. बाकी काहीच नाहीये. अशा स्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवायची. ते आपला बाप बावळट आहे ना त्याला करिअरशी काही घेणं देणं नाही ना. तर आपण करिअरकडे लक्ष द्यायचं ना. अभ्यास करायचा ना. हे छचोर धंदे काय करतो? सर मी छचोर धंदे नाही केले सर. मी शांत बस. ए तुझे काय? तू तर भलता हुशार आहे. बाप मन तसं कमवतो आणि तू दंदन दंदन उडवतो. गाड्या उडव, विल्या मार. आणि आता हे धंदे. डोक्यात बटाटे भरले आणि अंगात कांद्याचं पोतं घालून आलेलं आहे ते. अरे त्या चेअरमन साहेबांनी ना मला तंबी दिलेली आहे की तिला त्रास झाला ना तर माझी नोकरी जाईल रे. हसतो काय? हसायची गोष्ट आहे. तरी बरं तिने लव्ह लेटर मला दिलं. तुम्हालाच लिहिलं असेल मग. लव्ह लेटर मला लिहिलं म्हणजे फालतूपणा करतो. इकडे तू. तुम्हाला दिलं पटकन इकडे ये. इकडे तुम्हाला दिलं म्हणून म्हणते तुम्हाला लिहिलं असेल. माझं तसं काय म्हणायचं नाही. सांग का लेटर लिहिलं? पटकन सांग. मी कसं लिहितोय तो लेटर सर? नाही लिहिलं? हा तर तशी आहे ती साहित्य चिकणी माने. पण ती चिकणी आहे तर मग मी तिला जाऊन सांगेन ना तोंडाव तू चिकणी आहेस म्हणून. लेटर बिटर कसं लिहित बसतोय तो सर? अरे तू एवढी हिंमत वाढली का रे? माझ्या समोर प्रिन्सिपलच्या समोर चेअरमनच्या पोरीला चिकनी म्हणतो? आहे तर बोलायला काय हरकत आहे? सर सर ही इतकी सुंदर आहे ना सर हा. की हिला बघून कुणाचाही हात सळसळेल सर प्रेमपत्र लिहिण्यासाठी. ए बाराखडी. हा तू किडे पाडले का रे? नाही सर मी. तू नाही आहे? नाही मी सर. खरं सांग. नाही सर मी का लेटर लिहिलं गेंगाने? सर मी नाही लिहिलं सर. मला कळतं ना सर. मला कळतं. अहो ज्ञानाचं अमृत जिथून पाझरतं अशा शब्दगंगेचा वापर करून जर मी प्रेमपत्र लिहिलं तर मला पाप लागेल ना सर. सॉरी सर.
अशा डेंजरस सिच्युएशनला मी अस्खलित मराठी का बोलतो मला कळत नाही सर. ए शब्द बंबाळ, तू नॉर्मल बोलत जाय ना. सर याला नाही लिहिलं कोणी लिहिलंय लेटर? तू लिहिलंस ना बने? मी तू लिहिलंस ना लेटर? बने आई शपथ सर, आपण कशाला लिहिला लेटर सर? नाही. आपण लेटर लिहिला नाही सर, आधी सांगतो. एवढंच असतं ना तर हिला बाईकवर बसवलं असतं, चौपाटीला घेऊन गेलो असतो, तिकडं पाणीपुरी रगडा पॅटीस आईस्क्रीम बुट्टा बिट्टा खायला दिला असता ना सर, हीच आपल्या गळ्यात पडली असती माहितीये सर. आणि एवढंच आहे ना तर नंतर जाऊन आपण विचारलं असतं तिला की बाई लवशिप देणार का आपल्याला. नीट. आई शपथ सांगतो, एवढा रावस टवका कडक आयटम आहे हा. अरे काय बोलतोय तू? चेअरमनची पोरगी आहे रे ती. मग आता रावस टवका कडक आहे तर तेच बोलायला हवं ना सर. पटकन सांगा कोणी लिहिलेलं आहे. आई शपथ आपण नाही नाही लिहिलं. नाही नाही, नंतर जर मला कळलं ना असा शेपालून काढेल ना, एकेकाला सोलून काढेल. खरंच नाही तर नाही नाही लिहिलं. नाही नाही, तुम्ही असे कबूल नाही करणार. शिवाली बेटा, हा सर लेटर वाच. चालेल सर. हे शिवाली, हा. तू फक्त शिवाली नाही, तू दामिनी आहे, कामिनी आहे, मोहिनी आहे, मनमोहिनी आहे. बेटा बस. ए छटाक दाढी, इकडे 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 इकडे, पटकन इकडे सर इकडे. खरंच तूच लेटर लिहिलं ना? सर नाही सर, नाही लिहिले सर. पत्र लेखन स्पर्धेत तुझाच नंबर आला. सर हात आला होता पहिला सर. त्याला असणार सर. हे कुठलं लॉजिक आहे सर? मी पहिला आलो खरं आहे, पण मी पत्र नाही लिहिलं सर. नाही? मला सांगा, कुत्रा गाडीच्या मागे पळतो, त्याला गाडी खरेदी करायची असते? नाही. त्याला गाडीत बसायचं असतं? नाही. तो गाडीचा मालक आहे? नाही. पण तो पळतो ना. हे लॉजिक हाण्या. आता तर मला वाटतंय की तूच लिहिलंय, कारण कुठल्याच बाबतीत तू काही पूर्ण केलेलं नाहीये. म्हणजे होटाच्या खाली चिल्लम दाढी ठेवली एवढीशी. हा, तुझ्यात ती धमकत नाहीये. सर, मी- हा, तू छुपा आहे म्हणून असं असे लुच्चे धंदे केलेले. नाही सर, मी नाही पत्र लिहिलं. लिहिलंय ना? नाही सर. मनमोहिनी वगैरे तूच लिहिलंय. नाही सर, मी नाही लिहिलंय सर. मी मगासपासून सांगतो, मी पत्र नाही लिहिलंय सर. खोटारडायस ग बस. ह्यानंच लिहिलंय सर. असले शब्द हेच बोलतोय तर. मला बघितलं का असले शब्द बोलताना? नाही. हा, अहो मी शिवालीला शिवाली पण म्हणत नाही. ए शिवडे असं म्हणतोय तिला मी. शिवडे. खरंच सांगतोय सर, मला दामिनी मोहिनी नागिनी असलं काही बोलतच नाही मी. खरंच नाही तर. पटकन सांगा कोणी लिहिलंय रे? सर सर, मी नाही लिहिलंय सर. सर तुम्हाला वाटतं जर मी लिहिलं असेल ना, तुमचा मज्जातंतू फुटेल सर. मज्जातून तू फोडतो. ऐकू म्हणजे सरांना कधीच मजा करता येणार नाही लागा. ए ए ए दलिंदरा, मज्जातंतू इकडे असतो. नर्वस सिस्टीम काही कळतं का नाही? बेटा बेटा रडू नको ना, रडू नको ना. काय झालं काय झालं? सर हा? सर डर्टी लिहिलंय. सर खूप डर्टी लिहिलंय सर. गंध पटक लिहिता तुम्ही? अहो नाही लिहिलं. हा? नाही, सर. अभ्यास करायला येतं का? असे गाणेरडे धंदे करायला येतं रे? खरंच नाही लिहिलं. सर सर मी वाचू? वाच बेटा. मी तुला उचलून माने, तू तू केला असशील हे. कुस्ती खेळतो ना? त्या पोरींना उचलायचे तुला. पुढचं तरी ऐका की माझ्यावर कुठं नाव घेताय आधीच. ऐका तरी पुढचं लगेच मी उचललोय. थांब, हो बेटा वाच. मी तुला उचलून न्यायला असा शड्डू ठोकून तयार बस. सर शड्डू बोललाय मला. शड्डू बोल. इकडे इकडे. काय सर? शड्डू आहे ती. शड्डू बोलतो. शड्डू म्हणजे काय रे? काय काय शड्डू? शड्डू काय? शड्डू त्याला म्हणते शड्डू. हा हा असतो असतो असा शड्डू असतो बेटा. शड्डू वेगळा असतो तो, तसा नसतो. पण एक मिनिट तू थांब रे. वाच तू वाच. कुणी आडवा आला तर असा धोबी पचड म्हणजे धोबी पचड म्हणजे धोबी पचड करून असा नडगे हा निन्न तवा. तवा सर. तवा. खरं नाही तर तवा मी नडग्या तुझे शब्द आहे ना? नाही, तू कुस्ती खेळतो म्हणजे काय तुला लायसन मिळालं का रे? पोरींना लव्ह लेटर लिहायचं लायसन मिळालं, ते पण चेअरमनच्या. सर ह्या बघा उगत दुसऱ्याच पोरग माझ्या मांडीवर सर नका बरं का. मी सांगितलं ना सर, मी नाही लिहिलंय लेटर तर.
आणि माझं म्हणजे कसं असतंय तुम्हाला माहितीये कसं मी जर लिहिलेलं असेल हा. तर मग लिहिलेलंच असतंय आणि जर नाही लिहिलेलं असेल तर मग नाही लिहिलं म्हणजे नाहीच लिहिलेलं असतंय. अरे तू एकदाच बोलत जाय ना. स्टाईल आहे त्याची सर. हा, मग तुला विचारलं तुला. आणि सर हा आपण असलं लव लेटर बिटर फालतू असते धंदी करत नाही. तोंडावर जाऊन बोलतोय आपण तोंडावर. आणि कोण जर मध्ये आला नाही ते नडाच्या हाणल्या नाही मग सांगून ठेवणार नाही. हळू. कळलं का? यायला कोण बी येऊ दे मग मधी. आणि ह्या पुरीसाठी नाही 100 वेळा शड्डू टोकून उभं राही ना आपण सांगून ठेवतोय. माने चेअरमनची पोरगी येते. अरे असू दे कोणाची बी पोरगी त्या चेअरमॅनला लुळवीन इथं आणून अरे काय बोलतोय? डोकं फिरले का? पप्पानं लोळवशील? अरे तू लोळवशील? असं करून पप्पानं लोळवशील? म्हणजे काय तवान दिसण्यावर जाऊ नको. चोरवाडी आहे. लंगड घालून आलो का नाही आकड्यात बघतच बसशील मग. चोरवाडी. ए बेटा, अरे तुझे काय चालू आहे? तू एवढी का उरून जाते आणि तुला स्वतःच्याच वडिलांना काय लोळवायचे? तसं नाही सर, त्या अर्थाने बोललेच नाही ना मग? सर. लव्ह लेटर बघितल्यावर पप्पा चिडतील, गुस्सा करतील की नाही करतील? नाही करतील ना. नाही, पण आपण त्यांना अडवायला कोणीतरी पाहिजे म्हणून त्यांना विचारलं. कळवायचंच नाही ना. आपण शोधून काढू ना. मी आहे ना. लेटर पुढे वाच, लगेच कळेल ना. वाच. तुझं वय 17, तू आयटम खतरा, चलती क्या 9 से 12. गाडीवर बसून जावं बुंगाट, तराट होऊन नाचू जिंगाट. करकोच्या इकडे सर इकडे. सर आई शपथ तुझं आहे नाही. ना हे? सर आई शपथ आपण नाही लव लेटर लिहिलाय सर. नाही? आणि सर आपण लिहित बसत नाही, आपण डायरेक्ट करतो. डायरेक्ट करतो तू? सर मी डान्स करतो सर. आपलं डान्सवर जास्त प्रेम आहे सर. हे असं पोरीनं पाठवायला आपण हे लेटर बिटर छपरी धंदे कधीच नाही केले आयुष्यात सर. आपण आई शपथ खोटा नको. डान्स करतो, पोरी इम्प्रेस होतात सर. खोटं वाटतंय तुम्हाला? हो. मी करून दाखवतो. अरे नको. आई शपथ. प्रिन्सिपलच्या केबिन आहे. गॅदरिंग चालू आहे का? बने, कसला भारी नाचतोस तू. हाय का नाही सर? बघितला डान्स केला पोरी लगेच असे इम्प्रेस होतात. मग आपण बाईकवर बसवतो, चौपाटीला घेऊन जातो आणि भेळ खायला घालतो. असं का? डान्सवर जाम प्रेम आहे आई शपथ सांगतो सर. बर. हे शिवाली, आपण तुझ्याकडे तसल्या नजरेने कधीच बघितलं नाही आई शपथ. काय? मी पण नाही बघितलं. मी पण नाही लिहिले लेटर. नाही नाही काय 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 तोंडातल्या तोंडात काय बोलतोय? नाही नाही. हे बघ, त्या लव्ह लेटर मध्ये ना तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय, तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय, तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय. ज्याने कुणी लिहिलंय ना, एवढा दिमाग लावलाय ना त्याने, तो जर सापडला ना असा सोलून काढ. मी तुम्ही तिघांनी मिळून लिहिलंय का रे लव्ह लेटर ते? नाही सर, नाही खरं सर, सांगा. नाही नाही सर, तुम्ही तिघांनी नाही लिहिलंय? सर. खरंच नाही तर पप्पा तिघांना नाही एक्सेप्ट करणार. तू एक्सेप्ट करशील का तिघांना? नाही, मग तो प्रॉब्लेम आहे ना. मी तेच बोलते ना सर. पप्पा नाही एक्सेप्ट करणार हे सगळं लव्ह लेटर वगैरे. रस्टिकेट करतील तुम्हा तिघांना. तुम्हाला मग तेव्हा कळणार. बेटा मी तुम्हाला दाखवते माझे पप्पा कोण आहेत ते. तू फोन लावते. माझा फोन कुठे? मी फोन लावते. मी त्यांना सांगते. मी त्यांना सांगणार की तुमच्या कॉलेजमध्ये मला लव्ह लेटर लिहिलंय म्हणून. हा सांग. माने नाही सांगत. सांगणारच आहे. नाही सर, तुम्ही थांबा, मध्ये बोल नका. 1 मिनिट सांग. सांगणारच आहे. काय ते जायला मागासपासून लावलेला का पप्पा चेअरमन आहे ती म्हणून? आहेत. हा इथं लगा अख्खं कॉलेज भरतंय तुझ्या माझ्या सकट. आणि काय तुला ना चौथीमध्ये चेअरमन आहे म्हणून पोरला का भेटते ती तुझ्या पुढे याला लांबनच बघत बसते ती तुझ्याकडं. आणि सर तुम्ही विचारलं ना कुणी लिहिलंय लव्ह हा लेटर? हा हा. खुल्ला सांगतो, खुल्ला मी लिहिलंय लव्ह लेटर. तू लिहिलंय? हो मी लिहिलंय लव्ह लेटर. अरे बापरे. कळलं का? करा काय करा. ए शिवले, मला आवडतीस तू. माने माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. बोल आता काय बोलायची ती. आणि जाऊन सांग तुझ्या पप्पासनी करा म्हणावं रेस्टिकेट. लावा काय आजूबाजूला बॉडीगार्ड लावायची ती. नाही तुला त्यांच्यातनं उचलून घेऊन गेलो का नाही नाव सांगणार नाही. सावते म्हणजे सावत्या. माने तिचे वडील नाही, मी रस्टिकेट करीन तुला आत्ताच्या आत्ता.
शिवाली बेटा, याच्या विरुद्ध रिटर्न कंप्लेंट दे मला आत्ताच्या आत्ता. काय गरज नाहीये सर. नाहीये? नाही, का बरं? त्यानं लेटर लिहिलंच नाहीये सर. लेटर मी लिहिलंय. तू लेटर लिहिलं? हो सर, मी लिहिलंय. का बरं? सर, हे तिघं ना माझ्यावर लाईन मारतात आणि ह्यांच्या तिघांच्या डोळ्यात ना मला माझ्याबद्दलचं प्रेम दिसतंय. हा. सर, मला पण हे तिघही आवडायला लागले सर. मी कन्फ्यूज झाले. चूज करू. आणि त्यात व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय सर. 2च दिवस बाकी. मला काहीच कळलं नाही म्हणून स्वतःलाच लेटर लिहिलं आणि खाली तुझा राजू असं लिहून टाकलं सर. मला फक्त बघायचं होतं पप्पांसमोर उभं राहून लढण्याची धमक कोणामध्ये आहे. आता कळलं. मानेमध्ये आहे ती धमक. सर, मला सापडलाय माझा व्हॅलेंटाईन. शिवडे, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय करतोय रे? अरे बापरे, ताकद आहे पोरात. मग सावत्या म्हणजे सावत्या. जायचं का व्हॅलेंटाईन डे साजरा करायला तवा? साला की म्हणतो अरे माझी शिवाली बेटा, अरे नको रे. अरे त्या चेअरमन साहेबांना कळलं तर काय होईल रे? शिवाली, पत्र मी लिहिलं होतं असं वाटायला लागलं मला आता. मला पण वाटतं आपणच लिहिला होता का? तुमची वेळ संपली आहे. बाय बाय. चला सावत्या. सादरीकरण. हा परफॉर्मन्स बघून कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. क्या बात सावत्या, क्या बात. सुपर हिट कॉन्सेप्ट, सुपर हिट परफॉर्मन्स. प्रसाद, प्राजक्ता, तुझ्या इतकं माझं वाचन नाही पण मलाही ओळी आठवल्या त्या माझ्या जवळच्या मित्राच्या कवीच्या, संदीप खरेच्या, जे या स्किटला अत्यंत ॲप्ट आहेत. तुमच्यासाठी सादर करतो. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. सरळ जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. वा वा. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. घुसळणाऱ्या मनामधलं बटर असतं. वा वा वा. लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं. सॉन्ग ज्यातला कंटेंट नेहमीच राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. फार गोड होती कॉन्सेप्ट. या कविते इतकीच गोड कॉन्सेप्ट आणि फार गोड पद्धतीने प्रेझेंट केली. तुमच्या तिघांचीही कॅरेक्टर्स छान होती आणि शेवटपर्यंत पत्ता लागला नाही की खरा कल्प्रिट कोण आहे. ती त्या स्किटची मजा होती. श्याम्या मस्त, शिवा फार सुंदर. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. सई, एकदम क्यूट वाला परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. एकदम तुम्ही कॉलेजच्या दिवसात आम्हाला परत नेलत. श्याम दादा काय बॅटिंग केली आज. खूपच भारी. सावत्या, तुझा स्वॅगर परफॉर्मन्स होता आज. फारच मजा आली. आणि आज म्हणजे आज समस्त महाराष्ट्राच्या मुलींना कळेल की मी तुला देशी हॉटनेस का म्हणते. श्रवेश, मस्त वेगळ्या रूपात होतास आज. बने मस्त. मला तुझं ते काय कांद्याचं पोतं खूप आवडलेलं आहे. छान दिसतोयस आणि मस्त केलास परफॉर्मन्स. कोणाला आवडत नाही पण बने आज दिन बने. मजा आली. मंडळी, एक मित्र आपल्या मित्राला बायकोच्या माहेरच्या माणसांवर प्रेम कसं करावं हे शिकवणार आहे. चला तर बघूया ही शिकवणी किती रंगते ते. आणि ती दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. ऐका ना, ईश्वर किंवा विधात्याला 3 अक्षरी समानार्थी शब्द काय? नवरा. अरे देवा, ते मी दुसरीकडे लिहिलं. माणूस आधी काय होता.
ते वानर ग, ते वानर झालं. माणूस आधी काय होता. झाली खाडाखोड झाली. ठीक आहे. आणि मला जरा काम करू दे, डिस्टर्ब करू नकोस. तुम्हाला थोडा ब्रेक मिळावा म्हणून तर गप्पा मारते ना तुमच्याशी. सतत काम करता तुम्ही. एकतर आज रविवार आहे, आज पण काम करताय. काय करू आता, आहे ऑफिसचं काम, त्याला काय करणार. ऐका ना, आज रविवार आहे, बाबांना बघायला जाऊया. तुझे बाबा म्हणजे काय राणीच्या बागेतलं अस्वल आहे बघायला जायला. सॉरी. तसं नाही हो, म्हणजे कसं आहे की बाबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, तर ते म्हणत होते की बरेच दिवस झाले मी जावयाला बघितलं नाही. म्हणजे कसं आता त्यांना छान दिसायला लागलंय ना, तर त्यांना खूप इच्छा आहे तुम्हाला बघायची. म्हणून ते म्हणत होते की जर त्यांना घेऊन आलीस तर आज बरं. काय माहितीये तुला, रविवार आहे. इंडिया न्यूझीलंडची फायनल आहे. फायनल सोडून तुझ्या बाबांना बघायला जाऊ. आय एम सो सॉरी, नाही होणार. ऐका ना नाही ना, ऐका ना. प्लीज मी या. काय सॉरी. म्हणते, बाबांकडे सुद्धा टीव्ही आहे ना, आपण बाबांच्या घरी बघूया ना. मी तुम्हाला छान खायला वगैरे पण. माहितीये बाबांच्या घरचा टीव्ही, बाबा आजमच्या जमान्यातला आहे तो. त्या टीव्हीवर रणवीर कपूर पण पृथ्वी प्रताप सारखा दिसतो. मूडच जातो माहितीये. आज आम्ही मित्रांनी ठरवलंय की अमितच्या घरी आम्ही आज मॅच बघायला जाणार आहोत एकत्र. आय एम सो सॉरी. प्लीज. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही मित्र एन्जॉय करा. बरोबर आहे तुमचं, तुम्हाला सुद्धा ब्रेकची गरज आहे. हा हवाच आहे ग. मेहनत करता तुम्ही, तुम्हाला Yes, थकायला yes. होतं. हरकत नाही. मी आले, मी चहा टाकते हो तुमच्यासाठी. चहा टाक. हो चालेल. हो येऊया ना. हाय पशा. अरे भाऊजी, येस. या भाऊजी. ठीक आहे. वहिनी कशा आहात. अहो भाऊजी, मी बरी आहे. कशा तुम्ही आहात कसे वहिनी? आहात? अरे वा 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 वा. चप्पल. येस, घे ना, काहीच प्रॉब्लेम भाऊजी चप्पल बाहेर काढ. बाहेर काढ. आत्ताच लादी पुसून घेतली मी. येस 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 येस. सॉरी पशा. हो बोल. अरे कसा आहे सरी, ये ना. अरे यार ये ना यार. अरे पशा, तू जानेवारीच्या पहिल्या महिन्यात जिम जॉईन केली होतीस ना. हो. सिक्युरिटी गार्ड म्हणून की काय. ए पोट तसंच आहे आपलं, तसं नाही वहिनी. भाऊजी. हे बघ ना, फ्लॅट प्युअर ऑर्गॅनिक फूड वा वा भाऊजी. आणि रेग्युलर हे बघ, हे बघ. अरे, भाऊजी. रेग्युलर एक्सरसाइज माझ्या रेग्युलरली सुरू असतात. प्रॉपर नाही. हा. पण भाऊजी, अहो तुम्ही किती दिवसांनी आलात. अहो तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा नाही 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 वहिनी, नाही मी नाही बसू शकन. वहिनी ऍक्च्युली मला जायचंय, बॅग भरायची. मनी नाही मी जस्ट निघ ना तुला. अरे नाही, मी हाय बाय करायला आलो. अरे पशा, भाऊजी. अरे पशा असं काय करतोय मी. अरे मला जायचंय बाहेर ऍक्च्युली आजच. अच्छा. हा काय झालं भाऊजी. चेतूचं नाव आलं म्हणून एकदम. अच्छा. आय एम सॉरी. असू दे चेतूच्या माहेरी जातोय डोंबिवलीला. अच्छा, मग काही काम विशेष असतं? नाही काम नाही. परवा हे आहे ना मंगळवारी, व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. ओ. चेतूच्या वडिलांबरोबर अख्खा दिवस मी घालवणार आहे. व्हॅलेंटाईन्स डे. वडिलांबरोबर. किती छान भाऊजी. हो चेतनाच्या वडिलांसोबत तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करणार. हो यार, ऑफकोर्स. तसं नाही म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रियसनी प्रियकरा बरोबरच दिवस घालवायचा किंवा सर्वे सर्वा असं नाहीये ते. वायसे वरसा. हा उगाच नाही सुचत तर शब्द वापरू नको. ते तसं नाही आहे बहिणी. म्हणजे मला असं वाटतं की नातं कुठलंही असो, प्रेम खूप महत्वाचं आहे. मी माझ्या आतल्या मनातल्या अनेक रंध्रांना आणि मनातल्या अनेक कंगोऱ्यांना मी एक क्विज घातलं की तुम्हाला कोण आवडतं. सासरा असं उत्तर आलं बाहेर. आत असल्यामुळे हो सासरो असं आलं. त्यामुळे मी ठरवलंय की सासऱ्यांना भेटायला जायचं. आणि वहिनी तुम्हाला सांगू का, ईश्वर आणि विधाता यांना जर समानार्थी शब्द असतील 3 अक्षरी, सा स रा, दॅट्स इट. याने कुठेतरी लपून ऐकलंय. नाही पहिला चंग हा कुठेतरी एवढा योगायोग नाही होऊ शकत ना मा. चहा टाकते मी. एक मिनिट वहिनी एक मिनिट इकडे. अहो भाऊजी, चहा टाकते. तू जातोस टाकायला. जाते ते जाऊ दे ना यार. चल ना सम्या. बस झालं.
डोंट टच मी. माझ्या हातून हाफ मर्डर होईल असं वागू नको. भाऊजी अहो काय बोलताय? थोबडा बघितलं आयुष्यात स्वतःचा हाफ मर्डर शब्द तोंडात पण शोभत नाही तुझ्या. तू करणार कर हाफ मर्डर. नॉट नाव लेटर. नॉट नाव. आय टॉक टू लेटर. वहिनी काय झालंय? बसा. समय काहीच नाही आलं. ऐक ना. जस्ट गो गेट आउट इट. जस्ट आउट ऑफ इट. जस्ट गो देयर. तुझा टोन एकदा फोल्ड करून नाही वाळत घातला ना बघ मी. वहिनी काय झालंय? काहीच नाही. काय झालंय वहिनी? काहीच नाही. तुम्ही असं बोलतेय काय नाही झालं. समय ती बोलते. एक मिनिट थांबा. वहिनी काय झालंय? हो काहीच नाही भाऊ. तुमच्या डोळ्यात पाणी का तरळतंय? वहिनी काय झालं? हा, कोणी काही बोललंय का? एखादं वाक्य जे आपल्याला टोचतं, फार मनात नाही राहत, पण नंतर कधीतरी ते येतं. काय झालं वहिनी? नमा ऐक ना. नको याचं ऐक. वहिनी काय झालं? भाऊजी मी यांना म्हणाले. जगतोस कशाला? ऐक आधी. ऐक आधी. ती काहीतरी बोलू दे नंतर रिॲक्ट कर. ऐक ना नमा तू नको. काही नाही भाऊजी मी यांना म्हणाले की आज रविवार आहे आणि माझ्या बाबांच्या डोळ्यांचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय. तर मी त्यांना म्हणलं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, त्यांना आता दिसायला लागलंय, तर मग त्यांची इच्छा आहे जावयाला भेटायची. तर मी म्हटलं आपण जायचं का? तर मला म्हणाले की क्रिकेटची मॅच मला बघायची आहे. मग मी म्हटलं ठीक आहे मी ऐक ना नमा. मी तुला लाज नाही वाटत? सम्या ऐक. ही फालतूगिरी करू नको. तुला लाज नाही वाटत? सम्या सगळं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तू हे बोलतोस वहिनींची? तुला काय माहितीये व्हॅलेंटाईन डे बद्दल? मला नको शिकवस. गेली 20 वर्ष मी एन्जॉय करतो तो व्हॅलेंटाईन डे. मला नको शिकवस तू. लक्षात आलं ना? व्हॅलेंटाईन काय माहितीये तुला? हिस्ट्री व्हॅलेंटाईन डे का म्हणतात तुला माहितीये? तुला माहितीये? मला माहितीये. का म्हणतात? व्हॅलेंट नावाचा जावई होता आणि टाईन नावाचा सासरा होता आणि त्या दोघांचं डे. बावट आहे जरा. मूर्ख आहेस. संत व्हॅलेंटाईन यांच्या नावावरनं तो डे साजरा करतात. कळलं? तुझा असे संत व्हॅलेंटाईन्स माझे हिरो माझे सासरे आहेत. कळलं ना? कसं बोलतोयस तू त्यांच्या? ऐक ना नमा. तू कसं बोलतोय? काहीच नाहीये सम्या. अरे तुझ्या सासऱ्यांचं बिंदू जाधवाचं ऑपरेशन झालं. कुठला बिंदू जाधव? मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. हे महत्वाचं नाहीये भाऊजी. महत्वाचं हे की तुम्ही चेतनाच्या बाबांसोबत तुमच्या सासऱ्यांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहात. नमा ऐक माझं. असं काही नाही. हो वहिनी. हा, मंगळवार सकाळी 6 वाजता मी आणि माझे सासरे. बस एवढ्या सकाळी भाऊजी? म्हणून तर आदल्या दिवशी जातो मी त्यांच्याकडे. आदल्या दिवशी? मी पूर्ण दिवस त्यांच्या बरोबर घालवणार आहे. किती गोड. वहिनी मी खूप काही प्लॅनिंग केलं. मी कोणाला सांगितलेलं नाहीये. इव्हन चेतूला पण मी सांगितलेलं नाहीये. तर मी तुम्हाला सांगितलं तर चालेल? सांगा ना भाऊजी, मला आवडेल ऐकायला. वहिनी सकाळी 6 वाजता मी त्यांना गाडीत टॅक्सीत बसवणार आणि तिथून मी त्यांना आणणार वाटेवा ऑफ इंडिया बघायला. कुठे आहे वाटवे ऑफ इंडिया? चर्चगेट. गेटवे ऑफ इंडिया येते. वाटवे काय? गेट ऑफ इंडिया. मी गप्प बसाव. भाऊजी तुम्ही बोला. वहिनी ते झालं ना की तिथून स्ट्रेट डायगोनली तुम्ही जर बघितलं तर ताज आहे. मी तिकडे माझ्या सासऱ्यांना घेऊन जाणार. आम्ही दोघे तिकडे भ्रूम करणार. हे काहीतरी वेगळं आहे. थांब. काय करणार आहेस? भ्रूम. भ्रूम म्हणजे? You don't know the corporate things. भ्रूम म्हणजे काय? भ्रूम इज ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये जे खातात त्याला भ्रूम म्हणतात. किती मूर्ख आहेस. तुला कळते का रे? त्याला ब्रंच असं म्हणतात. ब्रंच. भ्रूम काय? भ्रूम भ्रूम करत गाडी खेळणार आहेस तिकडे? अरे पण ब्रंच तर मग ब्रंच ना. ठीक आहे. चुका काढताय हो. ऐक ना. तुम्ही इतकं बोलताय. तुम्ही माझ्या बाबांना साधा चिंचो कात्री दिलाय का कधी खायला? अगं तसं नाही ना मा. मागे ना तुम्हाला सांगते तर माझ्या बाबांचं ना एक गुडघ्याच्या वाटीचं ऑपरेशन झालंय हो. तर ना मी तेव्हा घेऊन गेलो होतो ना. मी त्याला घेऊन गेलो होतो. उडपी हॉटेलमध्ये नाश्ता करायला घेऊन गेलो होतो. घेऊन गेले होते पण त्या वेटरला काय म्हणाले? ऐका ना, सांबर इस वाटी में दे दो. हा ते जस्ट सिच्युएशनल नया है, इस वाटी में दे दो. भाऊजी तुम्ही सांगा. मी ताज नंतर डायरेक्ट येणार तिथून. टॅक्सी वळवणार आणि हे पोराटोरांचं मस्त चाललंय ना तिकडे येणार. हे काहीतरी वेगळं आहे. काय पोराटोरांचं मस्त चाललंय? पोराटोरांचं मस्त चाललंय. काय हे काय? मासे असतात तिकडे. अरे माकरा ते तारापुरावाला मत्स्यालय रे. काही बोलशील? पोराटोरांचं मस्त चाललंय. असू दे. तारापुरांचं मत्स्यालय. तिकडे मी सासऱ्यांना सांगणार तुम्ही फक्त बोट करा, तो मासा मी तुम्हाला तळून देणार खायला. ठरलंय माझं वहिनी. भाऊजी किती गोड. अरे तो तिथे मासे बघायला असतात फक्त. आपण ठीक आहे ना, ते मासे तळून देणार आहेत बाबांना. हे महत्वाचं नाही. याच्या बापाचं मत्स्यालय आहे का? ते नाही तळतायत. अहो पण ते तळून देतायत हा विचार करा ना तुम्ही. मी काय करू? कोणाला कसं समजावू? कसं समजावू? तुम्ही काही समजावू नका. ते सांगताय तेवढं मना.
काय तुमच्यामुळे होतं. किती निर्दयी आहात हो तुम्ही. तुम्ही बाजूला व्हा. ओव्हर ऍक्टिंग करतो तो, त्याला सगळं एकाच वेळी दाखवायचं असतं. सासरे आहेत माझे ते. त्यांनी माझ्याकडे काय काय केलं तुला नाही माहिती. लग्न झाल्यावर आम्ही देवदर्शनाला गेलो होतो. 350 पायऱ्या आम्ही बायकोला ठेवली बाजूला, सासऱ्यानं उचललं आणि वर चढत गेलो. ते आजारी असताना मी 16 बाटल्या रक्त दिलं रे, रक्त दिलं सासऱ्यांना. ड्रॅक्युलस 16 बाटल्या रक्त दिल्यावर जिवंत कसा राहिलायस तू? तुम्ही गप्प बसा. आता तो फेकतो, तुला कळत कसं नाही? तुम्ही काय केलंय माझ्या बाबांसाठी? माझ्या बाबांसाठी एकात्तरीला एकतरी बाटली दिली का तुम्ही माझ्या बाबांना? क्या बात आहे यार. एकात्तरीला एकतरी. काय कोण राहते तुझ्या बरोबर बघ जरा. काय बाईची प्रतिभा आहे. हेवा वाटतो रे मला. हेवा वाटतो. जाऊ द्या हो भाऊजी. यांना माझ्याबद्दल काही वाटत नाही. माझ्या माहेरच्यांबद्दल कधी वाटणार? नमा, मी तुझ्या वडिलांच्या 61ला मी गाणं गायलं होतं. काय गाणं नव्हतं? हॅपी बर्थडे टू यू. बाबांचं नाव काय मी गायलं होतं? सासऱ्यांचं नाव सांग. सासऱ्यांचं नाव सांग. मला माहिती. तुझ्या सासऱ्यांचं नाव सांग पशा. समय मला नाव बोल सासरे का. दत्ताराम. तुला तुझ्या सासऱ्यांचं नाव माहितीये? न नाचाचा अशोक माझ्या प्रीतीचा. अशोक नाव आहे. अशोक नाव आहे. किती गोड. कारण ते माझ्या हृदयावर कोरलं गेलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत मी सासऱ्यांचा चेहरा नाही बघितला कधी. कारण रिस्पेक्ट आहे. नजरेला नजर नाही देत मी. त्यांचं पाय बघून ओळखतो. अरे सासरे आले. 4 बोट आणि बाजूला कासवाची मान, अंगठा म्हणून लगेच ओळखतो. अरे सासरी भाऊ आले. असं करतो मी. आजपर्यंत मी रिस्पेक्ट दिलाय म्हणजे दिलाय. पण खिशात एक पुडी आहे वहिनी. काय आहे त्या माहितीये पुढीत? काय भाऊजी? सासऱ्यांची अक्कल दाड. तिचं मी लॉकेट करून घालणार आणि मिरवणार आहे अख्ख्या जगात. नमक तू अरे असं बोलायचं का मला? मी सासऱ्याला वेळलं त्याचं ना पाय धुणार आहे दुधाने. आणि सुनील शेट्टी होतोय मध्ये मध्ये. जरा शांत बस. पाय धुणार आहे दुधाने. दूध तीर्थ म्हणून घेणार आहे मी. असं का बोलतोय मला? ऐक ना सम्या, सासरे मला आवडतं तर मी काय करू झालं. सासरे आवडतं तर मला. ऐका ना, हे काय करता मला कळत नाही. भाऊजी तुम्ही किती करता हो तुमच्या सासऱ्यासाठी. तुम्ही तुमच्या सासऱ्यासाठी काय ते अक्कलदार त्याचं लॉकेट हे माझे बाबा समोर आले ना तर यांच्या कपाळावर आठ्या येतात. हो ऐक ना नमा. नाही येत तुमच्या कपाळावर आठ्या. तेच कपाळ तुम्हाला आता फोडायचंय. सम्या ऐक, फालतू सम्या, माझ्या रविवारची वाट लावू नकोस. वहिनी उठा. बस झालं. तुमच्यातली वाघीण मला बघायची आहे. ऐक ना नमा. आधी हाताला चटके. बस झालं चटके. आता समोरच्याला आपल्याला डाग द्यायचा आहे. नमा ऐक ना माझं. उठा. येऊ दे वाघीण. नका येऊ दे त्या वाघिणीची. येऊ दे बाहेर. संजय दारकर स्टाईल. उलटा त्याला सांगा. एकदा बोला. ये मेरी शेरनी आहे. ये मेरी शेरनी आहे. सांगा संध्याकाळची मॅच कॅन्सल. सांगा त्याला संध्याकाळची मॅच कॅन्सल. घटस्फोट द्या मला. आईला ऍडिशन घेतली. जबरदस्त आहे. युअर टू फास्ट. होऊ दे. शस्त्र उचला. याचं ऐकू नको. मी तुझ्या पाया पडतो. शस्त्र उचला. ऐक ना, मी पाया पडतो. आणि एक सणसणीत खोल वार करा. भाऊजी भाऊजी काय भाऊजी लवकर 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 लवकर. भाऊजी अगं चेतू काय करतेस तू? अगं भाऊजींना मारू नकोस. माकडा, माझे बाबा घरी आले तर तू गायब झालास. तो इथे आला. चेतू तुला बाबांकडे लक्ष देता येत नाही? बोल ना. ए बोल ना. मी चेतू का मारतेस तू त्यांना? हे किती चांगले आहेत. ते तुझ्या बाबांची किती काळजी घेतात. कोण? त्यांनी 16 बाटल्या रक्त दिलंय बाबांना. या लांडग्याने माझ्या बाबांना रक्त दिलंय? लांडगा नका बोलू. वहिनी हे तर बोललेत की तुमच्या वडिलांची अक्कलदार तो लॉकेट म्हणून वापरणार आहे. हो. काय थापा मारल्यास रे? यांनी माझ्या बाबांचा दात पाडला. मुद्दाम अक्रोड खा. हसू नको. चल घरी चल. अगं चेतू, अगं ते तारापूरला घेऊन जाणार आहेत मसाले
शाळेमध्ये त्यांना. माझ्या बाबांना मासे तळून देणार आहेत खायला. माझे बाबा नाही, ह्या बाबा बरोबर उंदडायला जातो हा. दोघं टाळी ठेवून हिंडतात गावभर. बोल ना. ए तुझे चेतू किती मारते. नाचू नको रे. काय करताय तुम्ही? गप्प बसा. उठ उठ घरी चल. माझे बाबा वाट बघतात. घरी चल. भाऊजी परत आला ना, लाथ मारून हाकलून द्या भाऊजी. क्या बात है. बाप रे बाप. पोट दुखेपर्यंत हसलो. मस्त झालं प्रहसन. सई. धमाल कमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की तुमचे प्रत्येक सिरीजमध्ये वेगवेगळे पण शोधण्याचे एफर्ट्स जे आहेत ते कमाल आहेत आणि ते प्रत्येक वेळेला वर्क करतात. आज तू एंट्री दुसरीकडून घेतलीस, खूप मजा आली. तू जे काही केलंस ते अप्रतिम होतं. मजा आली. आम्ही हसलो. आम्हाला खूप उत्सुकता असते की आज काय होणार आहे, आज कशावरून भांडणार आहेत आणि आज काय उलगडा होणार आहे. तर असंच तुम्ही नवनवीन गोष्टी शोधत राहा अशा सदिच्छा देते. मस्त. मंडळी, करामती भावानं पुन्हा एकदा बहिणीच्या डोक्यात घातलंय शास्त्रज्ञ होण्याचं खूळ. चला तर बघूया ताईला सापडतंय का या प्रश्नाचं मूळ. रसिका, ए रसिका, अगं अर्धा कप चहा मागितला होता, दे ना. हो आंटी, हो थांबा जरा. घ्या चहा, घ्या चहा. थँक्यू थँक्यू. ए मधल्या कावळ्या, माझ्यासाठी आणलाय ना चहा? अरे शी, काय रे क्या हडरडपण करतो. थांबा, मी दुसरा चहा आणते तुमचा. अगं इथे तू आता पी तो संपव आता. अगं ताई थांब जरा. अगं थांब, चहा बियाचं सोडून दे. बघ काय आईने काय पाठवलेत बघ व्हॉट्सअप वर, आपल्या लहानपणीचे फोटो. अय्या, लहानपणीचे फोटो बघ बघ, हे सगळेच पाठवलं. जुना अल्बम भेटला वाटतं आईला. काय माहिती व्हॅलेंटाईन डे ची साफसफाई करते की काय, काय माहिती. ए ओंक्या, असं ओंक्या बघ ना यार. ओंक्या, लहानपणी आपण किती लहान होतो ना. ताई मला कळतच नाही, लहानपणी आपण एवढे लहान कसे होतो. बघ ना किती लहान होतो आपण. एवढं लहान कोणीच नसतं लहानपणी. एवढं लहान कोणीच नसतं. 8-9 फुटाचे असतात लहानपणी. फालतू. अरे लहानपणी सगळे लहानच असतात की नाही ओंक्या. ए ओंक्या, ओंक्या आईने ना प्रगती पुस्तकाचा फोटो पण पाठवलाय. माझ्या? नाही नाही, माझ्या. बघ ना. 7वीचा आहे ग. मज्जाच वाटते ना. चला, माझी बायको किमान 7वी पर्यंत शिकली आहे याचं प्रमाण आहे. कोण वाटली तुम्हाला माझी ताई? कोण वाटली? नाही तो काय. कोण वाटली तुम्हाला? मार्क्स बघा तिचे 7वीत. मार्क्स बघा आहे बघा. मराठीत 77, गणितात बापरे 88, सायन्स मध्ये 97. हो 97. 7वीत हुशार होते मी. बापरे. मला कळत नाही, एवढी हुशार होतीस तू का नाही सायन्सला ऍडमिशन घेतलं असेल? आय रिअली डोंट नो. म्हणजे आउट ऑफ माय माइंड. अरे मला सायन्सलाच जायचं होतं, पण घरातले सगळे म्हणाले कॉमर्सला जा, कॉमर्सला जा, म्हणून मग बीकॉम करायला लागलं मला. घरातले नाही म्हणाले, मार्कशीट म्हणालं 47% होते तुला. गप्पा बसा, गप्पा बसा. असू देत, असू देत. सायन्सला गेली असतीस ना ताई, मोठी झाली असतीस, खूप मोठी सायंटिस्ट झाली असतीस. डॉक्टर रसिका असं लागलं असतं माहितीये. काय सांगतोय? अरे नासा मध्ये असली असतीस तू. कुठे कुठे? नासा मध्ये. जी बाई माझ्या आयुष्याच्या सत्यानाशाला कारणीभूत आहे ती नासा मध्ये. अरे वा. ओ वाटेल ते बोलू नका. काय सत्यानाश केला तुमचा मी? वाटेल ते बोलताय. काय चिडू नको, चिडू नको. काय वाटेल ते बोलते ती. सत्यानाश नाही केला म्हणे. स्टेशनला उभी राहिली, एस दिसलं की प्रश्न पडतो हिला, अरे कर्ज ते का कसा आहे. अर्धा तास तिथेच थांबते, 4 ट्रेन जातात निघून. ते मला अजून विचार. राहू दे, काही हरकत नाही, काही हरकत नाही, करू दे ना. अरे बुद्धिमान लोकांची लक्षणं आहेत ही, कळलं का? काय छोट्या छोट्या गोष्टी का लक्षात ठेवतील ते. ओंक्या, तिच्या डोक्यात नको ते नको भरवू. अरे नाही, तुम्ही थांबा. तो काही नको ते भरवत नाही. करेक्ट. त्याला कळतंय सगळं. मी आहे, मी हुशार आहे. तू आहेसच हुशार. हुशार आहे म्हणजे. आणि मी आता ठरवलंय, मी
कोणाचाही अन्याय वगैरे सहन करणार नाहीये. कसला अन्याय रसिका? मी आता ठरवलंय, मी करूनच दाखवणार आहे. हा पण काय करून दाखवणार आहेस? मी आता शास्त्रज्ञ होणार आहे. ये बात तू हो गा हो, तू शास्त्रज्ञ हो. मी तुझ्या असा पाठीशी उभा राहीन असा. रसिका, काय विचार करतेस तू? काय चाललंय तुझं? हा, मी विचार करतेय की मी आता कुठला शोध लावू. गुड गुड. मी शास्त्रज्ञ म्हणून कुठला शोध लावू? नीट विचार कर. नाही रसिका ऐक, कुठलाच शोध नको लावूस. चहा माझ्यासाठी जा प्लीज, चहा. नका ना असं वागू. नवरा म्हणून सपोर्टिव्ह राहा ना जरा. भाऊजी काय कर ताई, तुला मर्क्युरी आणि परक्युरी माहितीये? तुझ्या बापाने ठेवलं होतं मर्क्युरी परक्युरी. मेरी क्युरी आणि पेर क्युरी असे दोघं जण शास्त्रज्ञ होते. रेडिओ ऍक्टिव्हच्या ह्याच्यात त्यांनी खूप काम केलं. रेडिओ ऍक्टिव्ह साठी ह्या मेरी क्युरी आणि पेर क्युरी आहेत ना, त्यांना नोबेल प्राइज होतं. एक्झॅक्टली त्यावरच यायचं होतं मला. का होतं नोबेल प्राइज? का होतं? मॅडम क्युरी म्हणजे मॅडम मेरी क्युरींना का नोबेल प्राइज मिळालं? जगातल्या पहिल्या महिला झाल्या त्या नोबेल प्राइज मिळवणाऱ्या. कारण त्यांचा नवरा यांनी तिला सपोर्ट केलं. हे आणि हे बघा, हे लायदिकर, हे हा सपोर्ट तुमचा. नाही रे, ठीक आहे, मला कोणी सपोर्ट केला नाही ना, मला काही फरक पडत नाही. तू ग्रेटच आहेस. कोर्टात ना मी नोबेल मिळवून दाखवते की बघ तू. रसिका, नोबेल कोर्टात नाही मिळत. कोर्टात फक्त मिळते ती बेल. आणि मग दारावर असते ती काय? रसिका, ती डोर बेल. आणि मग शंकराच्या पिंडीवर वाहतो ती ते बेल. आणि चाटवाला देतो ती भेळ. आणि मग तो मोनिश आहे तो बेहेल. मग त्याने कुठला शोध नाही लावलाय तो कशाला मरायला शोध लावेल? नाही, त्याला स्वतःच्या हाताचा शोध द्यायला लागलाय का सिनेमात? न्यूटनचा विषय होता, मोनिश बेलवर कुठून आला? अरे पण न्यूटनचाच मुलगा मोनिश बेल ना. नूतनचा मुलगा आहे तो, न्यूटनचा नाही. नूतन काजलची मावशी. अच्छा, मग काजल तिने काही नाही केलंय. ती फक्त ऍक्टिंग करते, तिने काही नाही केलंय. ती नाही लावत शोध. काजलने कसला शोध नाही लावला? नाही लावला. मग तिच्या आधी मी शोध लावून दाखवते की नाही, बघाच तुम्ही. मी लावणार आहे. कसला शोध लावणार आहे? नको ना, मी लावणार शोध. शांत बस इकडे. चहा मागितलाय तो मिळत नाही, शोध लावते. कशाला लावायचा शोध? तू शोध लाव. तुम्ही मला कमी समजू नका. नाही तुम्ही बघा, मी जो काही शोध लावेन ना, जगाला दखल घ्यायला लागेल. अख्ख्या जगाला दखल. तू शोध लाव. शोध काय लावणार? एक मिनिट. मी असा शोध लावते ना. आले काहीतरी आलंय डोक्यात. आलंय काहीतरी. असं मशीन बनवते ओंक्या की त्या नवऱ्यांच्या तोंडासमोर धरलं ना, की नवऱ्याच्या मनात काय चालू आहे ना ते बायकोला कळायला पाहिजे. इंटरेस्टिंग. काय करायचंय? मशीन बनवायचं हिला. काय कसं असेंबल करतात, कसं कोडिंग करतात, कसं वायरिंग करतात माहितीये का हिला? शहाणपणा नुसता मला हे करायचंय, मला ते करायचंय. डोक्यात काय? रसिका, ओंक्या कुठे गेली? ऍडिशन घेतली म्हणजे चिडली आहे. कन्फर्म चिडली आहे. नाही, तुमची वाट आहे. आता घरी जाईल ती, किंवा तुम्हाला डिवोर्स तरी देईल, किंवा नाही फार तर पोलीस स्टेशन तर होणारच आहे. पोलीस स्टेशन होऊ दे जरा, बरेच दिवस गेलो नाही. रसिका काय करतेस ताई? काय करतेस ताई? तू फोन घेतलास भाऊजींचा? भाऊजींचा फोन घेतलास? काय करतेस मला सांगशील का एकदा प्लीज? तू काय करतेस ताई सांग. मला कळायला पाहिजे. मला शास्त्रज्ञ व्हायचंय ना. मग या सगळ्या मशिनरीज कशा बनतात हे मला कळायला पाहिजे, म्हणून मी सगळं उघडून बघणार. एक मिनिट थांब. ह्यांचा भाऊजींचा लॅपटॉप पण घे ना. नाही रे ओंक्या. हा घे. लॅपटॉप नाही. थांबा जरा, थांबा. ओंक्या नाही. रसिका तुम्हाला मदत होईल असं संशोधन करणार आहे मी. जरा थांबा. काय करते? नको. हे बघा, हा मिक्सर आहे. हा मिक्सर आणि हा लॅपटॉप दोन्ही मी जॉईन करणार आहे. ओके. आणि त्यानंतर हे मिक्सरचं बटन असं फिरवलं ना की तुमचं ऑफिस मधलं काम आहे ना ते सुरू होणार. ओके. बटन असं अजून फास्ट केलं की अजून पटापट काम होणार. आणि अजून मिक्सरचं स्पीड वाढायला अजून स्पीडने काम होणार. कळतंय का तुम्हाला? म्हणजे माझी चटणी आणि तुमचं ऑफिसचं लॅपटॉप मधलं काम दोन्ही एकत्र असं होतं की बघा तुम्ही, बघा. काय शोध आहे?
दिस इज युरेका. युरेका हे मॅजिकल आहे ताई. ताई हे मॅजिकल आहे. हे विम्झिकल आहे हा? हे कम्प्लीट विम्झिकल आहे. तुझ्या आईने हिला खेळवताना असं पाडलं होतं का? मी नव्हतो. बावळाट ही बाई. भाऊजी 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 वा 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 वा, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड एंटरटेनिंग परफॉर्मन्स. क्या बात, क्या बात. प्रसाद दा, छान होता विषय. आणि ज्यांच्या घरात हे असे मेहुणे असतील त्यांचं काय होत असेल की नालायक आणि नतद्रष्ट मेहुणा उभा करतोस तू ओमकार. ही काय बात. थँक्यू सर. पण मला असं वाटतं रसिका, तू हा कार्यक्रम चालू ठेव. हा कार्यक्रम म्हणजे हा शोध लावण्याचा कार्यक्रम. कारण तुझ्या भावाच्याच टी शर्टवर लिहिलंय गुड थिंग्स टेक टाइम. येस. काही वर्षाने का ना तुला कुठला तरी शोध लागेल. आणि तुला कुठला शोध लागला याचा शोध तुला लागेल. चांगलं होतं, मजा आली. नाईस. मंडळी, ही हास्य धमाल अशीच चालू राहणार आहे पण पुढील भागात. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.